पालिकेचे माजी सभापती अशोक कांबळे यांचा असंख्य कार्यकर्त्यांच्या सहित आरपीआय आठवले पक्षात प्रवेश। दीनदलित शोषितांची चळवळ निरंतर चालू ठेवण्यासाठी अशोक कांबळेंसारख्या सक्षम नेतृत्वाची पक्षाला गरज होती। पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक बापू गायकवाड। सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे माजी सभापती आणि माजी नगरसेवक अशोक कांबळे यांनी असंख्य कार्यकर्त्यांसहित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षात प्रवेश केला। आरपीआयचे राज्य सचिव जगन्नाथ ठोकळे आणि पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक बापू गायकवाड यांच्या उपस्थितीत मिरजेमध्ये पक्षप्रवेश करण्यात आला। यावेळी पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष नाना वाघमारे, सहसचिव महावीर कांबळे, सहसचिव संजय कांबळे, मुस्लिम आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रमजान मुजावर, सांगली शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे, कार्याध्यक्ष अरविंद कांबळे, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्वेतपद्म कांबळे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष छायाताई सरवदे, सांगली लोकसभा क्षेत्राध्यक्ष संदेश भंडारे, उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरुण आठवले, मराठा आघाडी जिल्हाध्यक्ष संतोष जाधव हे उपस्थित होते। माजी नगरसेवक अशोक कांबळे यांच्या पक्षप्रवेशामुळे आरपीआयला मोठी ताकद मिळाली आहे। दीनदलित शोषितांची चळवळ निरंतर चालू ठेवण्यासाठी अशोक कांबळे सारख्या नेतृत्वाची आमच्या पक्षाला गरज होती। म्हणूनच अशोक कांबळे यांना आरपीआय आठवले पक्षामध्ये पुन्हा प्रवेश देण्यात आला आहे, असं सांगून पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक बापू गायकवाड पुढे म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या मध्ये भाजपानं आरक्षित जागा आमच्यासाठी सोडाव्यात, अन्यथा सर्व जागांवर आम्ही उमेदवार उभे करू असा इशाराही अशोक बापू गायकवाड यांनी दिलाय। माजी नगरसेवक अशोक कांबळे यांच्यासोबत प्राध्यापक अभिजित आठवले, प्राध्यापक अविनाश जकाते, नंदकुमार कांबळे, प्रभाकर नाईक, नितेश वाघमारे, भास्कर बापू जगताप, डॉक्टर रविकुमार गवई, शब्बीर चिवलकर, राम कांबळे, प्रमोद वायदंडे, रिंकू कांबळे, संजय कांबळे, दीपक शिंदे, संभाजी सातपुते, सागर दरबारी, सचिन कांबळे, सागर वाघमारे, आनंद हत्तेकर, बजरंग शिंदे सर, प्रमोद कांबळे, सतीश जाधव यांच्यासहित असंख्य पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आरपीआय आठवले पक्षामध्ये प्रवेश केला। केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले आणि आरपीआयचे माजी राज्य उपाध्यक्ष आणि माजी महापौर कालकथित विवेक कांबळे यांचे कट्टर समर्थक। आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक अशोक कांबळे यांनी यापूर्वी गेली 30 वर्षांहून अधिक काळ आरपीआयमध्ये काम केलं। दलित, वंचित आणि शोषित वर्गाला न्याय मिळण्यासाठी त्यांनी अनेक आक्रमक आंदोलनं केली आहेत। मात्र लोकसभा निवडणुकीच्या वेळी आरपीआयला शिर्डी आणि सोलापूर मतदारसंघ देण्यात आला नाही। शिवाय महायुतीमध्ये मित्रपक्ष असलेल्या आरपीआयच्या कार्यकर्त्यांना डावललं जात आहे असा आरोप करत उघडपणे अशोक कांबळे यांनी बंड केलं होतं। त्यानंतर त्यांनी स्वतंत्र आरपीआय अशोक कांबळे गट निर्माण केला होता आणि सांगली जिल्ह्यात आपली स्वतःची एक ताकद निर्माण केली। माजी नगरसेवक अशोक कांबळे यांना अनेक पक्षाकडून पक्षप्रवेशाच्या ऑफर आल्या होत्या, मात्र कालकथित विवेक कांबळे यांचा राजकीय वारसा आणि निळा झेंडा न सोडण्याचा निर्णय यामुळे अशोक कांबळे यांनी हा निर्णय घेतला।